नमस्कार. स्वामींच्या 11 गुरुवारबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. स्वामींचे 11 गुरुवार कोणत्या गुरुवारपासून सुरू करावेत? संकल्प हे गुरुवार कोण करू शकतो? कशासाठी करायचे असतात? गुरुवारचा उपवास कसा करायचा? काय खावं व काय खाऊ नये? पूजा मांडणी कशी करायची? गुरुवारी पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची? 11 गुरुवारचं व्रताचं उद्यापन कसं करायचं? उद्यापनाला जर 9 मुलं महिला मिळाल्या नाही, सवाष्णी मिळाले नाही तर काय करायचं? कशा पद्धतीने उद्यापन करायचं? हे 11 गुरुवार करत असताना मासिक धर्म आला, सुतक पडलं, गावाला जावं लागलं, काही अडचणीमुळे तर काय करायचं? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील. हे व्रत कोणी करावं हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो. तर महिला, पुरुष, मुलं मुली जे स्वामींना मानतात, ज्यांची स्वामींवर श्रद्धा आहे, तो प्रत्येक व्यक्ती स्वामींचे हे 11 गुरुवारचे व्रत करू शकतो. मी करू शकते, तुम्ही करू शकत नाही, ह्यांनी करावं त्यांनी करू नये असं काहीही नाही. प्रत्येकजण हे व्रत करू शकतात. या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातल्या गुरुवारी, कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही करू शकता. फक्त पितृपक्षामध्ये या व्रताला सुरुवात करू नये असं म्हटलं जातं. आता ज्या गुरुवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करणार आहात तर त्याच्या आदल्या दिवशी किंवा अगोदर 4-5 दिवस आधी तुम्हाला तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये, तुमच्या एरियामध्ये जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल तिथे तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायची आहे. तर तिथे घेऊन गेल्यानंतर स्वामींच्या समोर खडीसाखर आणि नारळ आपल्या हातात धरून उभे राहायचे आहे. आपलं स्वतःचं नाव बोलायचं आहे, गोत्र बोलायचं आहे. तुमची जी कोणती इच्छा आहे, कोणत्या इच्छेसाठी तुम्ही हे व्रत करत आहात ती इच्छा बोलायची आहे आणि निर्विघ्नपणे महाराज तुम्ही माझ्याकडून हे 11 गुरुवारचं व्रत करून घ्यावं अशी प्रार्थना करायची आहे. ते नारळ, खडीसाखर तिथे अर्पण करून, मुजरा करून, नमस्कार करून आपल्याला घरी यायचं आहे. तर हा संकल्प नाही, आपण हे महाराजांना साकडं घातलेलं आहे की महाराज माझ्याकडून हे 11 गुरुवारचं व्रत पूर्ण करून घ्या यासाठी. म्हणजे त्या 11 गुरुवारमध्ये कोणत्याही अडचणी येऊ नये आणि अडचणी आल्या तरीसुद्धा निर्विघ्नपणे आपलं हे व्रत पूर्ण व्हावं यासाठी आपण महाराजांना हे साकडं घातलेलं आहे. आता ज्या गुरुवारी तुम्ही व्रताला सुरुवात करणार आहात त्या गुरुवारी सर्वात अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि संकल्प जो असतो तो फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा असतो. परत परत संकल्प करायचा नसतो. गुरुवारच्या दिवशी व्रताची पूजा तुमच्याकडे जर संध्याकाळी वेळ नसेल, बरेचसे पुरुष महिला ऑफिसला, जॉबवर जातात, मग संध्याकाळी त्यांना वेळ नसतो, सकाळी त्यांच्याकडे टाईम असतो, तर सकाळी तुम्ही ही पूजा केली आणि रात्री उपवास सोडला तरीसुद्धा चालतं, काही हरकत नाही. आणि तुमच्याकडे संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी प्रदोषकाळी सूर्य मावळल्यानंतर पूजा केली तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. पूजा मांडणीसाठी एक चौरंग किंवा पाट जिथे कुठे घरामध्ये जागा आहे तिथे तुम्हाला मांडायचं आहे. सुरुवातीला फरशीवर स्वास्तिक काढून घ्यायचं, त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं, त्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्यावर वस्त्र घ्यायचं, वस्त्र हंतरायचं, त्याच्यावर तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवायचा किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती मूर्ती ठेवायची. सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा. आता मी स्वतः कोणतेही व्रत करत असताना, पारायण करत असताना तेलाचा दिवासुद्धा लावते आणि तुपाचा दिवासुद्धा लावते. तुपाचं निरांजन तुम्हाला दोन्ही लावायचं असेल तुम्ही दोन्ही लावू शकता किंवा फक्त एक तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल. आपल्या उजव्या हाताला शंख ठेवायचा आहे जर तुमच्याकडे शंख असेल तर, आणि डाव्या हाताला घंटी ठेवायची आहे. महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर 2 विड्यांचे पानं ठेवायचे आहेत. त्याचे देठ महाराजांकडे असावे. त्यावर थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे. त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि एक सुपारी ठेवायची आहे गणपती बाप्पा स्वरूप. तुम्हाला जर तुमच्या देवघरातले गणपती बाप्पा ठेवायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता. बाकी नसतील ठेवायचे तर तुम्ही एक सुपारी म्हणून गणपती बाप्पा तिथे ठेवू शकतो. त्याचबरोबर नैवेद्य तुम्ही फळाचा, काहीतरी गोडाचा, खडीसाखरेचा, कशाचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. जेव्हा आपण सकाळी पूजा करत असतो त्यावेळेला आणि जर आपण संध्याकाळी पूजा करत असतो तर उपवास सोडण्यासाठी तुम्ही जो काही स्वयंपाक बनवलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी एक गोड पदार्थ बनवायचा आणि त्या स्वयंपाकाचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे. नैवेद्यासाठी शक्यतो ज्या आपण भाज्या, वरण करतो त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नये. महाराजांना कांदा भजी आवडतात, तुम्ही महाराजांसाठी आवडता पदार्थ म्हणून कांदा भजी केली तरीसुद्धा काही हरकत नाही. बाकी कांदा लसूणचा भाज्यामध्ये वगैरे वापर करू नका. या पद्धतीने पूजा मांडणी करायची. सुरुवातीला जी गणपती स्वरूप आपण सुपारी ठेवलेली आहे ती ताम्हणामध्ये घ्यायची. त्यावर 5 पळी 11 पळी पाणी घालून अभिषेक करायचा. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत करत म्हणा किंवा अथर्वशीर्ष म्हणा, गणपती स्तोत्र म्हणून सुपारीवर तुम्ही अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर महाराजांची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करून घ्यायचा.
फोटो असेल तर तो स्वच्छ पुसायचा, गंध, अक्षदा, फूल, हार जे काही असेल ते अर्पण करायचं. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि स्वामी चरित्र सारामृताचं पूर्ण पाठ जो आहे, पूर्ण ग्रंथ वाचन जे आहे ते आपल्याला करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ यामध्ये एकूण 21 अध्याय असतात. तर गुरुवारच्या दिवशी या पद्धतीने तुम्हाला पूजा झाल्यानंतर यातील पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायापर्यंत संपूर्ण अध्याय जे आहेत ते तुम्हाला पठण करायचे आहेत. ही सेवा आपल्याला करायची आहे. आता तुम्ही सकाळी पूजा केली, तुम्हाला सारामृत पठण करायला वेळ नसेल तर संध्याकाळी घरी आल्यानंतर हात पाय वगैरे स्वच्छ करून कपडे बदलून जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावायचा, परत धूप अगरबत्ती लावायची आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला पठण करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत असा एक पाठ म्हणजे काय की एकाच जागेवर बसून एकाच वेळी पहिल्या अध्यायापासून ते 21व्या अध्यायापर्यंत संपूर्ण पठण करणं याला म्हटलं जातं स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ किंवा एक पारायण. आपल्याला वाचन करायचं आहे. या पद्धतीने आपली गुरुवारची पूजा झाली आणि आपली सेवा झाली. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. सुरुवातीला गणपतीची आरती करायची आहे, त्यानंतर महाराजांची आरती करायची आहे आणि मग स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करून 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आता ह्या सेवेत तुम्हाला एकाच वेळी पूजा झाल्यानंतर लगेच शक्य झालं तर तुम्ही लगेच करू शकता, पण लगेच शक्य नसेल होत तर दिवसभरामध्ये समजा तुम्ही सकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करा, संध्याकाळी पूजा झाल्यानंतर सारामृताचं पाठ करा आणि त्यानंतर तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. उपवास कसा करायचा तर दिवसभरामध्ये तुम्हाला जे काही फराळाचं आवडत असेल, साबुदाणा खिचडी असेल, भगर असेल किंवा अजून काही फराळाचे पदार्थ असतील तर ते तुम्ही खाऊ शकता. त्यामध्ये साध्या मीठाचा वापर करू नका. जे सैंधव मीठ असतं तर ते उपवासाचं मीठ ज्याला म्हटलं जातं त्या मिठाचा तुम्ही वापर करा. शक्यतो साबुदाण्याची खीर किंवा तुम्ही साधी भगर केली, दूध भगर वगैरे खाल्लं, फळं खाल्ले, ज्यूस खाल्ले आणि संध्याकाळी पूजा वगैरे आपली सगळं नैवेद्य वगैरे झाल्यानंतर उपवास सोडला तरीसुद्धा चालतो आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. आता ज्यांनी सकाळी पूजा केलेली आहे तर त्यांनी काय करायचं, संध्याकाळी सांगितल्याप्रमाणे दिवा, धूपबत्ती, अगरबत्ती करायची, दाखवायची. संध्याकाळी जो आपण काही उपवास सोडण्यासाठी स्वयंपाक बनवलेला असतो त्याचा नैवेद्य दाखवायचा, परत संध्याकाळी आरती करायची आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे. या पद्धतीने उपवास करून उपवास आपण सोडू शकतो. तर आता ही पूजा आपण गुरुवारी केली, गुरुवारी पूजा मांडणी केली तर शुक्रवारी सकाळी स्नान झाल्यानंतर लगेच या पूजेची उत्तर पूजा करायची असते. नाहीतर सकाळी स्नान करायचं, घरातील सगळे काम करायचे आणि सगळं झाल्यानंतर उत्तर पूजा करायची, तर असं करायचं नाही. सकाळी स्नान झालं की लगेच उत्तर पूजा करून घ्यायची. उत्तर पूजा करण्यासाठी हे गणपती बाप्पाची आपण मूर्ती किंवा सुपारी स्वरूप ठेवलेली आहे त्यांना हळद कुंकू अर्पण करायचं पूजेवरती. उजव्या हातामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत, महाराजांचं स्मरण करायचं आणि काल जी मी पूजा केली आहे, जे व्रत केलं आहे ते अगदी मनापासून केलेलं आहे, याचा स्वीकार करा, ते अगदी मनापासून केलेलं आहे. महाराज तुमची कृपा, तुमचा आशीर्वाद माझ्यावर, माझ्या कुटुंबावर राहावा अशी प्रार्थना करायची आहे आणि कालच्या पूजेमध्ये व्रत करत असताना काही चूकभूल झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा अशी प्रार्थना करायची आहे आणि त्या अक्षदा ज्या आहेत त्या पूजेवरती आपल्याला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर मग ही पूजा सगळी उचलायची आहे. फूल जे पान आहेत ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती देवघरामध्ये ठेवायची आहे. घंटी, शंख देवघरामध्ये ठेवायचा. जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो रात्री आपण उपवास सोडतानाच खायला घ्यायचा आहे आणि जर काही साखर वगैरे तुम्ही पूजा करताना ठेवली असेल तर ती तुम्ही चहामध्ये वगैरे वापरू शकता आणि ग्रंथ जिथल्या तिथे ठेवायचा आहे. ही झाली आपली उत्तर पूजा. आता हे 11 गुरुवारचं व्रत करत असताना एखादा गुरुवार तुमचा मासिक पाळीमध्ये गेला तर अशा वेळेला त्या गुरुवारी तुम्ही उपवास करायचा, पण तो जो गुरुवार आहे ना तो तुम्ही पूजेमध्ये धरू शकत नाही आणि जेव्हा तुम्हाला सुतक पडलेलं असेल त्यावेळेला मात्र तुम्ही हे गुरुवारचं व्रत जे आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही परत नव्याने व्रत हे सुरू करू शकता. म्हणजे 11 गुरुवारचं समजा तुमचे 5-7 गुरुवार झाले आणि तुम्हाला सुतक पडलं तर तुम्ही सुतक फिटल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की माझे 5 गुरुवार झाले होते आणि मला 6व्या गुरुवारपासून सुरू करायचं आहे तर तसं तुम्ही सुरू केलं तरीसुद्धा चालेल, पण नव्याने सुरुवात केली तर अतिशय उत्तम. अगदी सुरुवातीपासून जसं करायचं तसं नव्याने आपण सुरुवात करायची आहे. कारण मी जर तुम्हाला असं म्हटलं डायरेक्ट की नाही तुम्ही नव्याने सुरू करा तर तुम्हाला जर वाटलं की नाही माझ्या मनामध्ये आहे माझे एवढेच झाले होते गुरुवार मग मला तिथूनच पुढे कंटिन्यू करायचे, पण ताईंनी तर असं सांगितलं आहे मग माझी इच्छा नसतानाही उगीच करायचं म्हणून तुम्ही काहीतरी सेवा करणार
किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की परत कधीतरी करू म्हणून मी सेवाच अर्धवट सोडणार. त्यापेक्षा म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला जे वाटतं तुम्ही महाराजांना विचारा. महाराजांचे जसे संकेत तुम्हाला मिळतील की नाही मला वाटतं की मी आज इथे स्टॉप झालं होतं, तिथून पुढे कंटिन्यू करावं किंवा सुरुवातीपासून करावं, तर त्यानुसार तुम्ही करू शकता. गावाला वगैरे गेल्यानंतर तुम्हाला उपवास धरायचा आहे, पण तो गुरुवार तुम्हाला 11 गुरुवारमध्ये धरायचा नाही आहे. घरी आल्यानंतर जेव्हा तुम्ही पूजा मांडणी वगैरे करून उपवास पूजा करणार आहात तर तो गुरुवार तुम्हाला धरायचा आहे. तर आता या 11 गुरुवारचं उद्यापन जे आहे ते तुम्ही 11व्या गुरुवारी करायचं आहे. 11व्या गुरुवारी तुम्हाला सेम याच पद्धतीने पूजा मांडणी वगैरे करायची आहे. उद्यापनाला मात्र शक्य झालं तर पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवावा. स्वामींच्या आवडीचे पदार्थ जे आहेत ते बनवण्याचा प्रयत्न करा. त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. पूर्णावरणाचा स्वयंपाक करणे तुम्हाला शक्य नसेल तर साधा वरण भात भाजी पोळी स्वयंपाक बनवला तरी आणि त्यात काहीतरी एक गोडाचा पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो. 11 गुरुवारच्या उद्यापनाला जर तुम्हाला 9 मुलं मिळाली तर त्यांना तुम्ही जेवू घाला. 9 मुलं मिळाली नाही तर अगदी एक मुलगा 2 5 7 मुलं मिळाली त्यांनासुद्धा तुम्ही जेवू घालून हे उद्यापन करू शकता. मुलं नाही मिळाली तर एखादं जोडपं बोलून तुम्ही त्यांना जेवू घातलं, त्यांचा आदर सत्कार केला तरीसुद्धा चालेल. पण तेही नाही मिळालं तर काय करायचं? 11व्या गुरुवारी जेव्हा आपण पूजा वगैरे करत असतो तर बाजूला एका ताटलीमध्ये नैवेद्याच्या बाजूला शिदा ठेवायचा आहे. तर त्या शिद्याची सुद्धा पूजा करायची आहे. त्या शिद्यावरती 11 रुपये 21 रुपये जे काही यथाशक्ती तुम्हाला दक्षिणा देणं शक्य होईल ती दक्षिणा त्याच्यावरती ठेवायची आणि आपला उपवास वगैरे सोडून झाल्यानंतर तो शिधा आणि ती दक्षिणा जी आहे ती त्याच दिवशी गुरुवारच्या दिवशी शक्य झालं तर तुमच्या घराच्या आजूबाजूच्या एखादं कोणतं मंदिर असेल, दत्त मंदिर असेल किंवा कोणत्याही मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करून यायचं आहे तो शिधा आणि ती दक्षिणा. बाकी तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणी गरीब लोक वगैरे असतील ते घेत असतील तर त्यांना तुम्ही दिलं तरीसुद्धा चालतं. तर या पद्धतीने जर मुलं मिळाले नाही किंवा एखादं जोडपं मिळालं नाही तर शिदा आणि दक्षिणा देऊन आपण याची उद्यापन जे आहे ते साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो. तर ही 11 गुरुवारच्या व्रताबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.